उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांनाच पडलाय। राजकारणात कालचं वैर आजच्या गरजेपुढे लहान ठरतं आणि आजचा शत्रू उद्याच्या सोबती होतो आणि ह्याच म्हणीचा अर्थ आज महाराष्ट्राचं राजकारण नव्यानं सांगतंय। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काहीही होऊ शकतं हे वाक्य चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे। कारण शिवसेना फुटीनंतर एकमेकांच्या विरोधात उभे असलेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार का हा प्रश्न आता केवळ चर्चांपुरता उरलेला नाही, तर तो राजकीय संकेतांमधून स्पष्टपणे समोर येतोय। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य म्हणजेच या चर्चेची ठिणगी। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला, भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का? आणि इथेच राजकारणाला नवं वळण मिळालं। गुलाबराव पाटील म्हणाले, राजकारणात काहीच सांगता येत नाही, कोण कधी कुणाबरोबर कसा जाईल हे ठरलेलं नसतं, राजकारणात काहीही होऊ शकतं। हे विधान साधं वाटत असलं तरी राजकारणात नकार न देणं म्हणजे अर्धी संमती असते हे जाणकार सांगतात। गुलाबराव पाटलांनी पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा संदर्भ देखील दिला। ते म्हणाले, आज MIM कुणाबरोबर युती करत आहे हे आपण पाहतोय, त्यामुळे कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही। राजकारणात विचारधारा स्थिर असते, पण युती परिस्थितीनुसार बदलतात। मुंबई महापालिका फक्त एक महापालिका नाही, तर मराठी राजकारणाचं पॉवर सेंटर आहे। नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपा शिंदे शिवसेनेच्या युतीला मोठं यश मिळालं, तर ठाकरे गटाला पराभवाचा धक्का बसला। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नागरिकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आणि चर्चांना उधाण आलं। भाजपाला 2.5 वर्षासाठी महापौर पद देण्याचा प्रस्ताव हा फक्त एक प्रस्ताव होता की राजकीय दबावाचं तंत्र? आणि या सगळ्यात भास्कर जाधवाचं वक्तव्य राजकारणात भावनिक कार्ड म्हणून ओळखलं जातंय। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे राजकीय वर्तुळातला मोठा भूकंप ठरला आहे। भास्कर जाधव थेट म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मग त्यांनी विषय नेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर। ते म्हणाले, हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं आहे आणि याच वर्षी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर नसेल यासारखं दुसरं दुःख नाही। भास्कर जाधवांनी थेट आणि भावनिक प्रश्न उपस्थित केले, बाळासाहेबांवर तुमची खरी श्रद्धा आहे का? त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची इच्छा आहे का? आणि ते पुढे म्हणाले, मान सन्मान गर्व अहंकार बाजूला ठेवा, जर स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवत असाल तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला महापौर पदासाठी पाठिंबा द्यावा। हा पाठिंबा घेतला जाईल की नाही तो मुद्दा नंतरचा आहे, पण कमीपणा घेण्याचं धाडस कोण करणार हा खरा प्रश्न आहे। आज महाराष्ट्राच्या राजकारणासमोर प्रश्न असा आहे की सत्ता मोठी की विचारधारा मोठी, राजकारण महत्त्वाचं की वारसा महत्त्वाचा? कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उरतो आणि संधी हातातून गेल्यावर इतिहास बदलत नाही। आता पाहायचं एवढंच की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे इतिहास घडवणार की इतिहासाची पुनरावृत्ती करणार? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो, उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत।